जे त्या ठिकाणी अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी कंपनीनं समजून घेतल्या आणि त्या अडचणी समजून घेतल्याच्या नंतर याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून हे अभियान जास्तीत जास्त गतीने कसं त्या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी आपण सर्व मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि प्रयत्न करताना कोणती गोष्ट जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचायची असेल तेव्हा त्या ठिकाणी आपली तयारी, आपलं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन, आपली त्या ठिकाणी लर्निंग किंवा आपण जे काही शिकलेलो आहोत सध्या आतापर्यंत त्याच्यामध्ये जे काही अनुभव आपण घेतले ते सर्व अनुभव याला त्या ठिकाणी परत एकदा जागृत करून त्याला त्या ठिकाणी नवीन लोकांपर्यंत कसं जायचं, त्यासोबतच आपल्या ज्या स्किल्स आहेत त्या अजून कशा पद्धतीप्रमाणे डेव्हलप करायच्या यासाठीचं हे जे स्थळ आहे याला ज्ञान केंद्र असं म्हटलं जातं. आदरणीय टी.सी. सरांच्या संकल्पनेतून हे ज्ञान केंद्र दर बुधवारी आपल्या जालन्यामध्ये त्या ठिकाणी चालू आहे आपल्या टीमचं. तर आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत. या ज्ञान केंद्राचा उद्देश आहे की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी स्वतः सक्षम झाला पाहिजे. कारण की जी गाडी स्वतः चालू आहे त्या गाडीत लोक बसतात आणि त्या गाडीला त्या ठिकाणी पुढं जाता येतं असं म्हणतात. जी गाडी बंद आहे त्या गाडीमध्ये लोक बसायला म्हणा किंवा त्या ठिकाणी पुढे जायला म्हणा ती कधी निघेल याचा काही भरोसा नाही. तर आपण आपल्या स्वतःच्या गाडीला स्वतःचे इंजिन लावून त्या ठिकाणी जोमाने स्टार्ट करण्यासाठी या ज्ञान केंद्राचा वापर करूया. आणि हे सेशन त्याच्यासाठीच आहे की आदरणीय सर, आदरणीय कानपुडे सर, आदरणीय वेपाटक सर यांच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन संकल्पना, नवीन नवीन अपडेट्स, त्याचबरोबर अजून काय त्या ठिकाणी आपण बदल करायला पाहिजे, आपल्या कोणत्या स्किल्स काय काय त्या ठिकाणी पूर्ण आठवड्याभरामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत या संदर्भाचं वेगवेगळं गायडन्स जे आहे ते आपल्याला या बुधवारच्या मीटिंगमध्ये भेटत असतात. तर आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत. माझी विनंती असेल आपल्या सर्वांना की आपण आपल्याकडे असलेला जो मोबाईल आहे जो की आपल्याला फार व्यस्त ठेवतो दिवसभर तो आपण सायलेंट करूयात. त्यासोबतच या ज्ञान केंद्राचं बघा, ज्ञान केंद्र म्हणण्यापेक्षा याला त्या ठिकाणी लर्निंग पॉईंट असं म्हटलं काही हरकत नाही किंवा वावगं ठरणार नाही. लर्निंग पॉईंटमध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या ज्या स्किल्स आहेत त्या काही जे आपल्याला पॉईंट्स आवडतील ते आपण नोट डाऊन करण्यासाठी आपल्याकडे डायरी आणि पेन अवश्य असू द्यावा. कारण की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही अशा गोष्टी असतात की ज्या तात्काळ लक्षात येत नाही, पण एक छोटीशी ओळ जरी असेल तर ती त्या ठिकाणी आपलं आयुष्य बदलू शकते व त्याच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण आठवड्याभर काम करायला ऊर्जा मिळू शकते. तर असं एक केंद्र आहे. आपण या सगळ्या सूचनांचं मला असं वाटतं की पालन करूयात आणि याला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल. इथं सगळे लोक येणार नाही, जे लोक येतील त्यांना त्या ठिकाणी आपल्याला येऊन त्यांनी स्वतःची कमिटमेंट वाढवावी यासाठीचं हे ज्ञान केंद्र आहे. आपण सर्वजण कमीत कमी एक माणूस, दोन माणूस आपल्याला जेवढे शक्य असेल आठवड्याभरात तेवढा सगळ्यांना त्याचा प्रचार करायचा. त्यापैकी जे हक्काचे एक दोन असतील त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी घेऊन येऊया. चालेल सर्वांना? येस. निदान दोन माणसं तर आपल्या त्या ठिकाणी आठवड्याभरात भेटू शकतात आपल्याला की ज्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकतो. तर आपण सर्वजण या ठिकाणी तर आपण या आजच्या मीटिंगला सुरुवात करूयात. आज जे मागच्या आठवड्यात आपण या ठिकाणी जे प्रेझेंटेशन वगैरे घेतलं होतं त्याचाच आज पुढचा भाग किंवा त्या ठिकाणी अजून काही नवीन लर्निंग सरांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला ऐकायला त्या ठिकाणी भेटणार आहे. तर ते आपण आत्मसात करूयात आणि त्याला ॲज अ फील्ड म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण काय करूया, वापरूयात पूर्ण आठवड्यावर. म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या ज्ञानाचा वापर केल्यानंतर अजून लोकांपर्यंत जाण्यासाठी मिळत. तर मी आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या या ठिकाणी आपल्या सर्वांचे मेंटर, मार्गदर्शक आदरणीय वेपाटक सर यांना या ठिकाणी इन्व्हाइट करतो की आम्हाला या ठिकाणी येऊन परत एकदा नवीन कार्यासाठी आम्हाला तयार करावं. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार सर्वांचं स्वागत. आज आपण या ठिकाणी आपण आलेलो आहोत. याला ज्ञान केंद्र म्हटलं. जसं विपुल सरांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये छानपैकी त्यांनी विषय आपला हेतू देण्याचा एकत्र स्पष्ट केला आपल्यासमोर. ज्ञान केंद्राचा अर्थ आहे शिकण्यासाठी एक निवडलेली जागा. आणि हे जे वातावरण आपण मुद्दाम यासाठी निवडलं की हा एक क्लास आहे, वर्ग आहे आणि या वर्गामध्ये ते वातावरण दिसते बेंच, फळा, कुठं आपल्याला वाटतं ना शाळेत गेल्यासारखं. आपण शाळेत असताना अशा त्याच्यामध्ये शिकलो. तर आता शिकणं काय गरजेचं आहे, तर असं म्हटलं जातं की माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो. आपण शालेय जीवनात होतो, आपण पाठ्यपुस्तक शिकलो, परीक्षा दिली, आपण जे काय आज मी जसं मी शिक्षक आहे